हॅलो गाईज, माझे नाव आहे पायल आणि आज आपण बघणार आहोत दम आलू। त्याच्यासाठी साहित्य आहे हे पाव किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। फोडणीसाठी कांदा, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर। हे मसाले आहेत, 2 चमचे लाल तिखट आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धने, मोहरी, जिरे, कसुरी मेथी, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ आहे। तो आपल्याला प्युरी बनवायची आहे। त्याच्यासाठी 2 टोमॅटो आहेत, 2 मिरची, अद्रक आहे, लसूण आणि कढीपत्ता आहे। त्याच्यानंतर हे 1 वाटी दही घेतलेले। सर्वप्रथम आपण या बटाट्यांना अशा प्रकारे एका फॉकने होल करून घेणार आहोत। ते याच्यासाठी की आपले जे मसाले आहेत ते बटाट्यांमध्ये आतपर्यंत मुरतील आणि आपल्या दम आलूला एक छान फ्लेवर येईल, चांगली टेस्ट येईल। सर्व बटाट्यांना होल करून झालेले आहेत। आता आपण हे बटाटे आहेत यांना शालो फ्राय करून घेणार आहोत, गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत। कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले आहे, ते आता गरम झालेले आहे। त्याच्यामध्ये मी सर्व बटाटे ॲड करते आणि आपल्याला सर्व बटाट्यांना शालो फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। गॅस थोडा मीडियम करते। बटाटे आपले गोल्डन ब्राउन होत आहेत, तोपर्यंत आपण टोमॅटो आणि आलं लसूण याची प्युरी बनवून घेऊ। आता आपण चेक करूया बटाटे फ्राय झालेत का। एकदम परफेक्ट, तेच गोल्डन ब्राउन व्हायला हवे। याला आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। याच पॅनमध्ये आपण जिरं मोहरी चांगलं तडतडून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि कांदा घालूया। कांदा मऊ होईपर्यंत फ्राय करून घेऊया। थोडंसं आपण मीठ टाकूया, मीठाने आपला कांदा लवकर फ्राय होतो। कांदा छान मऊ झालेला आहे। याच्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया। आणि मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि सुगंधही छान येत आहे। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि आलं लसूणची प्युरी टाकूया आणि चांगली मिक्स करून तिला झाकून 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया आपण। झाकण ठेवून याला 2 मिनिटं शिजू देऊया। आपण चेक करूया। बघा, पाहू शकता तुम्ही आपली प्युरी छानपैकी फ्राय झालेली आहे आणि तेल पण छान सुटलेलं होतं। बघा, छान कलरही आलेला आहे याला। आता आपण मसाल्यामध्ये आपले फ्राईड पोटॅटो टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून 1 मिनिट पुन्हा झाकण ठेवून देऊया। आपण ह्याच्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आपण बटाटे चेक करूया। बघा, 1 मिनिट झालेला आहे आणि मसाला छान आपल्या बटाट्यांना लागलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूया। गरम पाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करू शकतात, किती थिक हवं आहे त्याच्यानुसार। एक अर्धा ग्लास गरम पाणी याच्यामध्ये ॲड करते। पाणी टाकल्यावरती एक 2 ते 3 मिनिटं आपण पाणी शिजून देऊया याच्यामध्ये। 2 मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही आणि पोटॅटो छान मिक्स झालेले आहेत। तुम्हाला जर
अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही याला आटवू पण शकता, पण मला एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे हे ओके. आता ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करूया. 2 चमचे दही मी याच्यामध्ये ॲड करते. दही याच्यामध्ये ऑप्शनल असतं. सपोज जर तुम्हाला दही आवडत नसेल किंवा जर जास्त आंबट नको असेल तर तुम्ही दही स्किप पण करू शकता. आणि महत्त्वाची टीप, दही मिक्स केल्यानंतर आपल्याला एकदम गॅस बारीक करायचा आहे आणि मंद आचेवर फक्त 2 मिनटं शिजून घ्यायचं आहे. ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं कारण दही फाटू शकतं. 2 मिनटं झालेले आहेत आणि दही छान ह्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता याला आपण कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊ. याला मिक्स करते. आपली दम आलू रेसिपी तयार आहे. तुम्ही दम आलू चपाती किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.